ज्योतिबा डोंगरावर स्वच्छतेने पाकाळणी साजरी। आज गाव भंडाऱ्याने यात्रेची भव्य सांगता। श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात चैत्र यात्रेनंतर भव्य स्वच्छता मोहीम राबवत पाकाळणी साजरी करण्यात आली। मंदिर परिसर, शिखर आणि दीपमाळ पाण्याच्या फवाऱ्यांनी धुवून अक्षरशः चकाचक करण्यात आले। पहाटे 4 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते। यामुळे भाविकांना दक्षिण दरवाजातूनच मुखदर्शन घ्यावं लागलं। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। यात्रेदरम्यान देवाला वाहण्यात आलेला गुलाल, नारळ, दवणा आणि फुलांचा खच मोठ्या प्रमाणात साचला होता। सलग सुट्ट्यामुळे यंदा ज्योतिबा डोंगरावर भाविकांची विक्रमी गर्दी झाली होती। स्थानिक पुजारी, खंडकरी, देवसेवक, ग्रामस्थ, युवा वर्ग, बीव्हीजी ग्रुप तसेच देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आणि अधीक्षक धैर्यशील तिवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिका, पन्हाळा नगर परिषद आणि वारणा उद्योग समूह यांच्या मदतीने अग्निशमन गाड्यांद्वारे संपूर्ण परिसर धुवून काढण्यात आला। घंटानाद करत सोमवारी सकाळपासून मंदिर, शिखर, देवांची आभूषणे, वस्त्रे, पालखी आणि उत्सव मूर्तींची विशेष स्वच्छता करण्यात आली। दरम्यान मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी पारंपरिक गाव भंडाऱ्याने चैत्र यात्रेची सांगता होणार आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकचे कुलदैवत असलेल्या ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी होणारा हा गाव भंडारा एकतेचे प्रतीक मानला जातो। चैत्र यात्रा झाल्यानंतर मुख्य पाकाळणी म्हणून असते। त्यावेळी परंपरागत ही पाकाळणीचा कार्यक्रम यात्रा झाल्यानंतर होत असतो आणि त्या झाल्यानंतर संपूर्ण गावाचा भंडारा होतो आणि परंपरा चालू झालेल्या या पाकाळणीला प्रत्येक वर्षी आम्ही कोल्हापुरातनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि तरुण मंडळाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आपण ही स्वच्छता मोहीम राबवतो। भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरव समाजाकडून करण्यात आले आहे। KK न्यूजसाठी प्रतिनिधी सनी काळे।